कांदा भजी खायला आवडत नाही असं कोणीही नसेल. तर मी इथं 4 कांदे अशा पद्धतीने साल काढून कट करून घेतलेले आहेत. आता किसणी घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला असा कांदा किसून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं की एकसारखा पातळ असा कांदा किसला जातो आणि आपलं काम पण पटकन असं होतं. तर कांदा किसून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि हा कांदा अशा पद्धतीने हाताने आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे. म्हणजे तो छान असा मोकळा होतो. तर कांदा छान असा मोकळा झालेला आहे. आता झाकून आपल्याला कमीत कमी अर्धा तास तो ठेवायचा आहे. हे बघा, अर्ध्या तासानंतर त्याला छान असं पाणी सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे. त्याचबरोबर एक छोटी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं, म्हणजे 2-3 चमचे तांदळाचं पीठ, अर्धा चमचा इथं मी धने पावडर घातलेले आहे. त्याचबरोबर 2 चमचे मी लाल मिरची पावडर घातलेले आहेत. ओवा 1 चमचा, कोथिंबीर घातलेली आहे. आता हे हाताने व्यवस्थित असं कुस्करून घ्यायचं आणि लागलंच तर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. नाहीतर कांद्याच्या सुटलेल्या पाण्यात हे जर भिजलं तर पाणी घालण्याची काय आवश्यकता नाही. तर मला इथं कोरडं वाटत आहे, त्यामुळे थोडंसं मी इथं पाणी घालणार आहे. तर 2 चमचे होईल इतकंच पाणी घातलेलं आहे मी, जास्त घातलेलं नाही. आणि अशा पद्धतीने हाताने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. पीठ आपल्याला जास्त पण पातळ बनवायचं नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे घट्टसर असं. म्हणजे काय होतं की भजी छान भाजली जातात आणि खूप उशीरपर्यंत ती कुरकुरीत राहतात. आता तेल कडकडीत गरम करायचं आणि भजी ज्यावेळी सोडतो आपण त्यावेळी थोडासा गॅस मिडियम करायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला ही कांदा भजी तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. पीठ घट्टच करायचं, म्हणजे कांदा भजी छान अशी कुरकुरीत होतात आणि लगेच भाजली पण जातात. तर मी भरपूर इथं तेल घेतलेलं आहे, त्यामुळे भरपूर त्याच्यामध्ये भजी पण सोडलेली आहेत. आता ही हलवून आपल्याला घ्यायचे आहेत एकदा. तर सारखं पण हलवायचं नाही. एकदा बाजू एक भाजली की नंतर मग आपल्याला ती परतवून घ्यायची आहेत. आणि हे बघा, छान अशी भजी भाजलेली आहेत. जास्त पण काळपट काढायची नाही, नाहीतर काय होतं की ती थोडीशी कडवट लागतात. अशाच पद्धतीने आपल्याला बाकीची सगळी भजी तळून घ्यायची आहेत. तर तळल्यानंतर बघू शकता की किती छान असा कलर त्याला आलेला आहे. अजिबात काळपट झालेली नाहीत. तर ही पण भजी छान अशी तळून घ्यायची. आता ही पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. इथं मस्त अशी कांदा भजी तयार आहेत, खुसखुशीत कुरकुरीत. नक्की करून बघा.